माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण गुरुचरित्र अध्याय 48 याचे कथन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी, अपूर्व झाले परियेसी. गुरुचरित्र विस्तारेसी, सांगता संतोष होतसे. गाणगापुरी असता गुरु, ख्याती झाली अपरंपारू. भक्त होता एक शत्रू, तयाची कथा ऐकपा. श्री गुरु नित्य संगमासी, जात असता अनुष्ठानासी. मार्गी तो शुद्ध परियेसी, आपुले शेती उभासे. श्री गुरु ते नित्य देखोनी, धावत येऊनी शेतातुनी. आपण साष्टांगी नमोनी, पुनरपी जात आपुले स्थाना. मध्यान्ह काळी मठासी येता, पुनरपी चरणी ठेवी माथा. ऐसे किती एक दिवस होता, शूद्राची भक्ती वाढली. श्री गुरु तयासी न बोलती, नमन केलिया उभेर असती. येणे विधी बहुकाळ क्रमिती, आला शूद्र नमस्कारा. नमस्कारा करता शूद्रासी, श्री गुरु पुस्ती संतोषी. कागा नित्य तू कष्टोतोसी, नमन करीती येऊनिया. तुझे मनी काय वासना, सांग त्वरिता आम्हा जाणा. शूद्र म्हणे आवड मना, शेत अधिक पिकावे. तयासी पुस्ती गुरुनाथ, काय पेरिले शेतात. शूद्र म्हणे येवनाळ बहुत, पीक आले तुझे धर्मी. नमस्कारिता तुम्हा नित्य, पीक आले असे अत्यंत. पोटरी येतील त्वरित, आता तुझेनी धर्मी जेऊ. स्वामी यावे शेतापासी, पहावे अमृत दृष्टीसी. तू समजता प्रतिपाळीसी, शूद्र म्हणून न उपक्षावे. श्री गुरु गेले शेतापासी, पाहुणी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन एक ऐकसी, विश्वास होईल बोलाचा. जे सांगेन मी तुझसी, जरी भक्तीने अंगीकारीसी. तरीच सांगू परियेसी, एक भावे त्वा करावे. शूद्र विनवी स्वामी असी, गुरु वाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव आम्हासी नाही, स्वामी म्हणे तो. मग निरोपिती श्री गुरु तयासी, आम्ही जातो संगमासी. परतो येऊ मध्यान्हासी, तव कापावे सर्व पीक. ऐसे सांगून शूद्रासी, श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचारी मानसी, गुरुवाक्य आपणा कारण. शीघ्र आला ग्रामात, अधिकार्यासी विनवित. खंडोनी द्यावे मला शेत, गत संवत्सरा प्रमाणे धान्य देईन. अधिकारी म्हणती तयासी, पीक झाले असे बहुसी. या कारणे उक्ते मागसी, अंगीकार न करीती. नाना प्रकारे विनवी त्यासी, द्विगुण देईल गत संवत्सरेसी. अंगीकारिले संतोषी, वचनपत्र लिहून घेई. आपण अभयपत्र घेऊनी, लोक मिळवणी तत्क्षणी. गेला शेतात संतोषिनी, म्हणे कापा तयासी. कापू लागता शेतासी, स्त्री पुत्र वर्जिती तयासी. पाषाण घेऊनी स्त्रियेसी, मारू आला तो शूद्र. पुत्रा ते मारी येणे परी, पळत आले गाव भीतरी. आड पडता राजद्वारी, पिसे लागले पतीसी. पीक असे बहुसी, कापून टाकतो मूर्खपणेसी. वर्जिता पहा मासी, पाषाण घाई मारिले. संन्यासाचे महात्म्य वाचे बोले, पीक सर्व कोमळ कापिले. आमुचे जीवत्व भणास गेले, आणिक पक्षितो एक मास आम्ही. अधिकारी म्हणती तयासी, कापी नाका आपुल्या शेतासी. पत्र असे आम्हापासी, गत संवत्सरा द्विगुण धान्य द्यावे. वर्जावया माणसे पाठविती, शूद्र न ऐके कवणे गती. शूद्र म्हणे अधिकारी भीती, पेवीचे कण आता देईन. शूद्र सांगती अधिकारी असी, आम्ही सांगितले शूद्रासी. सांगोनी पाठविले तुम्हासी, विनोद असे परियेसा. जरी भीतील अधिकारी, तरी देईना आत्ताची घरी. गुरे बांधीन तयाचे द्वारी, पत्र आपण दिले असे. दूत सांगती ऐसा रीती, पुढे वर्तली काय स्थिती. राजा अधिकारी तयाप्रती, काय उत्तर बोलत असे. अधिकारी म्हणती तयासी, आम्हा चिंता कायसी. पेव ठाऊके आहे आम्हासी, धान्य आहे अपार. इतके होता शूद्र देखा, पीक कापले मनपूर्वका. उभा असे मार्गी एका, श्री गुरु आले परतोनी. नमन करोनी श्री गुरुसी, शेत दाखविले कपिले ऐसी. श्री गुरु म्हणती तयासी, वाया कापिले म्हणून. विनोदे तुझ सांगितले, तुवा निर्धारे कापले.
शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले, तेची मज कामधेनू. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती, निर्धार असे तुझे चित्ती, होईल अत्यंत फळप्राप्ती, चिंता न करी मानसी. ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात, सर्वे शूद्र असे येत आपुले घरा प्रती गेला. कुसावयास येती समस्त, तयाचे घरी होतो आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत, म्हणती आपला ग्रास गेला. शूद्र समजता ते संबोखी, न करी चिंता राहावी. गुरु सोयन नेणती मूर्ती, कामधेनू वाक्य तयाचे. एकेकाचे सहस्त्रगुण, अधिक लाभ तुम्हा जाण. स्थिर करा अंतःकरण, हानी नव्हे निर्धार पै. गुरु कृपा होय त्यासी, दैन्य कैचे होय त्यासी. निधान जोडले आम्हासी, म्हणून चित्र सांगत असे. नर म्हणून श्री गुरुसी, शिवस्वरूप जाणा भरवसी. असे कारण पुढे आम्हासी, म्हणून निरूपिले असे मज. नाना परी स्त्री पुरुषांशी संबोधित असे शूद्र, अतिहर्षी इष्टजन बंधू वर्गाशी. येण्याची रीती सांगत असे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला तिशीत, समस्त पिके नासली. समस्त ग्रामीणची पिके देखा, शीते नासली. सकाळी का पर्जन्य पडला काळी का, मूळ नक्षत्री परियेचा. ग्राम राहिला पिकाविण, शूद्र क्षेत वाढले शतगुणे. वाढला यावनाळ सगुण, ऐके का 11 फरगडेंसी. तै शूद्र स्त्री संतोषिनी, शेता आली पूजा घेऊनी. अवलोकित असे आपुले नैनी, महानंद करीत असे. पीक झाले अत्यंत, देखोनिया समस्त. येऊनी जन समस्त, तेथ महद आश्चर्य करीत देखा. येऊनी लागे पतिचरणी, विनवित असे कर जोडुनी. बोले मधुर करुणावचनी, क्षमा करी म्हणत असे. अज्ञानमध्ये अति वेष्टिले, नेणता तुम्हा ते निंदिले. गुरु कैसा काय म्हणितले, क्षमा करणे प्राणनाथ. ऐसे पतीची संबोधिनी, शेतीचा देव पूजोनी. विचार केला दोघांनी, गुरुदर्शना जावे आता. म्हणून सांगे श्रीयसी, पूजो आली श्री गुरुसी. स्वामी पुस्ती तयासी, काय वर्तमान म्हणून या. चरणी लागली तेव्हा दोन्ही, हसद्वय जोडोनी. स्वामी दर्शन उल्हासोनी, उभी ठाकली सम्मुख. दोघे जण स्तोत्र करीती, जय जयाची श्री गुरुवर्ती. कामधेनू कुळदैवत म्हणती, तुझे गुरुराया. तुझे अमृत वचनाम्मा, चिंता मणी प्रकार. महिमा पूर्ण केले आमच्या कामा, शरण आलो तुझा मी. भक्तवत्सल ब्रीद ख्याती, ऐसे जगी तुझ वाणीती. आम्ही देखले दृष्टांती, म्हणून चरणी लागली. नाना प्रकारे पूजा आरती, शूद्र स्त्री करीत असे भक्ती. श्री गुरु बोलती अतिप्रीती, लक्ष्मी अखंड तुझे घरी. निरोप घेऊन दोघे जण गेली आपले आश्रमी जाण. करिता मास काळक्रमण, पिकाले अपार. गत संवत्सराहुनी देखा, शतगुणी झाले धान्य अधिका. शूद्र म्हणत असे ऐका, अधिकारी ते बोलोनी. शूद्र म्हणे अधिकारी यासी, पीक गेले सर्व गावासी. ओस दिसे कोठारासी, आपण देऊ अर्धा भाग. गत वर्षा द्विगुण तम्हासी, अंगीकारिले मी परियेसी. धान्य झाले बहुसी, शतगुणे अधिक देखा. परी देईन अर्थ संतोषी, संदेह न धरा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी, धर्महानी केवी करू. गुरु कृपा होता तुझवरी, पीक झाले बहुता परी. नेवोनी आपले घरी राज्य करी, म्हणती तया. संतोषोनी शूद्र देखा, विप्रासी वाटी धान्य अनेका. घेऊन गेला सकळी का, राजधान्य देऊनी. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र महिमा प्रियसी. दृढ भक्ती असे जासी, दैन्य करीते तया घरी. सकाळाभिष्टे त्यासी होती, लक्ष्मी राहे अखंडिती. गुरु सेवा हो निश्चिती, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत. गुरु शिष्य संवाद विख्यात, भक्ता शूद्रावर प्राप्त. अष्टत्वचारीशोऽध्याय हा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवाद. शुद्ध वरप्रदान नाम इष्टत्वचारीशोऽध्याय संपूर्णम. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.